महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा जिल्हा म्हणून अहमदनगर म्हणजे आत्ताचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नगरकडे पाहिलं जातं। राजकारणात चर्चेत जरी असला तरी विकासाच्या बाबतीत पिछेहाट झाल्याने मोठ्या प्रमाणात तरुणी रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरण करत आहेत। यामुळे हे स्थलांतरण थांबवणं गरजेचं आहे। त्यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे। पण 2019 पूर्वी असे कोणतेही प्रयत्न झाले नसल्याने स्थलांतरणाचा मोठा प्रश्न या जिल्ह्याला भेडसावत होता। जिल्ह्याचा स्थलांतरणाचा प्रश्न पाहता याच मातीतल्या एका तरुणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन जिल्ह्याच्या राजकारणात उतरून जिल्ह्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवत डॉक्टर सुजय विखे यांच्या रूपाने जिल्ह्याला एक तरुण आणि उच्च शिक्षित खासदार मिळाला। सहकार महर्षी बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छत्रछायेत तयार झालेल्या या तरुणाला समाजकारण आणि राजकारणाचा मोठा वारसा लाभला होता। त्यात स्वतः उच्च शिक्षित असल्याने त्यांनी नगर जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करत जिल्ह्याच्या विकासासाठी काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे याचे आराखडे तयार केले। यात सर्वात प्रथम त्यांनी तरुणांच्या हाताला काम, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिलाय। त्यासाठी उद्योगधंदे उभारणे गरजेचे असून उद्योगधंद्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे हे जाणलं। म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दरबारी सातत्याने पाठपुरावा करून हजारो कोटी रुपयांचा निधी मिळवत गावागावातील रस्ते, महामार्ग अशी दळणवळणाची साधने उभी केली। पंचायततर्फे 4277 कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्ज जलद अशा रस्त्यांची निर्मिती केली। 1454 कोटी रुपयांचा निधी मिळवत 6 राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला। तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहोचाव्यात यासाठी 136 कोटी रुपयांचा निधी मिळवत 29 गावात रस्त्यांचे जाळे उभे केले। दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी नगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झालेत। त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात उद्योगनगरी उभारण्याचा निश्चय केला आणि बेलवंडी येथे शासनाची 618 एकर जमीन विनामूल्य मिळवत औद्योगिक वसाहतीचा पाया रचला। त्याचबरोबर शहरात लवकरच IT पार्कची निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न आहे। यामुळे जिल्ह्यात अधिक रोजगार निर्मिती होऊन हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार असून जिल्ह्यातील स्थलांतरणाला आळा बसणार आहे। स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्याने तरुणांचे मनोबल वाढणार आहे। याचा फायदा जिल्ह्याच्या विकासात होणार असून सुजय विखे पाटील यांच्या रूपाने खरा जाणता नेता मिळाल्याची प्रतिक्रिया तरुणांमध्ये आहे।